नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. पावसाळ्यात टेकडीवर भूस्खलन होत असल्याच्या दुर्घटना वारंवार घडतात. यासारखी दुर्घटना कल्याण डोंबिवलीमध्ये होऊ नये यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या नेतिवली टेकडीवरील घरांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पावसाळ्यात टेकडीवरील दगड कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पावसाळ्यात तातडीने टेकडीवरील आणि टेकडीच्या पायथ्याशी असलेली घरे रिकामी करावी व तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र राहण्याची व्यवस्था करावी असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे. 15-16 वर्ष झाले ते आमचं चिटकलेलं घर होतं. लय हालं बिलं काढले आम्ही, पण आम्हाला काय म्हणतात तुम्ही खाली करा खाली करा. मग आमचे लेकर बाळ घेऊन कुठं जाणार आम्ही? आता हे साहेब आले म्हणून त्यांनी बघितलं तेव्हा ते केलं आमच्या तिथं जरा जाळ्या बिळ्या, तेव्हा जरा आमचा ठिकाणा लागला. आणि दरवर्षीच आम्हाला नोटीस देतात परत खाली करा हे करा. मग दरवर्षी कोण नाही हे काढणार? तुम्ही जरा बी लक्ष देत नाही. या वर्षी आले म्हणून केले. मागणी काय महानगरपालिका? मग आम्हाला त्यांनी चांगलं बनवून द्यायचं हीच मागणी आहे. आम्ही गरीब लोक कुठं जाणार बाबा? भीक मागून खाणारेच आहे. काही कुणापाशी तर जायजात नाहीये आणि आम्हाला भाडे तोडे भरण्याची बी हे नाहीये. आम्ही लेकर बाळांना घालू का भाड्याचे घर हसून का घालू? आणि कुठनं आणायचे आम्ही? जवळजवळ 2005 ते 2015 पर्यंत नगरसेवक म्हणून काम केलं 10 वर्ष. हा इथला प्रॉब्लेम असा आहे की ह्या डोंगराखाली गरीब लोक आहेत आणि मग कसं होतं की कोणतरी आता इथले जे भूमाफिया आहेत ते डोंगर खणून घरं बनवतात आणि ते बिचारे तिथे विकत घेतात. महापालिका जेव्हा घरं बनवतात तेव्हा तिकडे लक्ष देत नाही. तर ती घरं बनवतानाच ती तोडली आणि जे बनवतात त्यांच्यावर जर कारवाई केली तर ही वेळ येणार नाही. मग एखाद्या गरिबांनी तिथे घर घेतल्यानंतर मग दरड कोसळणं हा नेहमीचा प्रकार झालेला आहे. कारण डोंगर जर तुम्ही कापला तर दरड ही कोसळणार आणि एक 10 वर्षापूर्वी अशी दरड कोसळून एक लहान मुलगा इथे वारलेला आहे. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला दरवर्षी त्यासाठी निधी ठेवून इथे जाळ्या लावा किंवा सेफ्टी वॉल बांधा म्हणून नेहमी प्रयत्न करतो. आणि तशी मागच्या वर्षी आम्ही एक सेफ्टी वॉल बांधली आणि ही तुम्ही बघत असाल की इथे नेमकी इथेच दरड कोसळली, परंतु बिचाऱ्याचा जीव गेला नाही आणि त्याच्यामुळे लोक वाचलेत. आता तिथे पुन्हा त्या दुसऱ्या स्पॉटला पण महानगरपालिकेने आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर सेफ्टी वॉल बांधलेली आहे यांच्या घराशेजारी. माझं तर म्हणणं असं आहे की महानगरपालिका नुसतं नोटीस देऊन घरं खाली करतात. एवढे लोक घरं खाली करून जाणार कुठे? तर आपल्या BSCBच्या बिल्डिंग तिकडे खाली आहेत, बऱ्याचशा बिल्डिंग ज्या आहेत त्याच्या खाली आहेत. एक लोकांना 4 महिने जर तिथे शिफ्ट केलं तर ॲटलिस्ट ते सेफ होतील, महानगरपालिकेला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि लोकही तिथे आनंदाने जातील. 4 महिन्यानंतर ते पुन्हा येतील. पण नुसतं लोकांना नोटीस द्यायचं काम करतं, लोकांना प्रेशर आणायचं, पोलीस बोलवायचे, त्यांना त्रास द्यायचा आणि त्याची सोय काय नाही. आता इथे शाळेत केलं तर शाळेत लिकेज आहे, त्यानंतर तिथे एक आम्ही दवाखाना बांधला तिथे प्रॉब्लेम. आणि एवढे लोक कुठे खाली नेण्याची माणसं तयार होत नाही जायला. तर त्या मावशीने मग तिथे आपल्यासोबत स्टेटमेंट दिलं की आमचा जीव गेला तरी झालं तर आम्ही घरं सोडणार नाही. तर महापालिकेने जर त्यांना तसं बंदोबस्त केला तर मे महिन्यातच करायला पाहिजे. तुम्ही पाऊस पडल्यानंतर जागे होता तशी पावसात लोक शिफ्ट करणार ना. मे महिन्यात लोकांना नोटीस देण्यापेक्षा बोलवायचं तिथे ते BSCB त्यांना जर शिफ्ट केलं तर लोक आनंदाने जातील. महानगरपालिकेला त्रास होणार नाही, तो पण ही सेफ्टी वॉल पण बांधून होईल ना. तर आम्ही तसं कमिशनरांना रिक्वेस्ट केलेली आहे. या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी जर त्यांनी त्याची प्रिकॉशन घेतले तर मला असं वाटतं की लोक आनंदाने जातील आणि हा जो आपल्याला एक टांगती तलवार आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे ती राहणार नाही. पुणे महानगर परिसरात कचोरे आणि नेतुली टेकडीचा भाग आहे, अशा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार सदर ठिकाणी नागरिकांना नोटीसचे वाटप करण्यात आलेले. तसेच तिथे दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांना हलवण्याचं पण काम चालू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मध्यमवर्गीयांना 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, तसेच महावितरणने केलेल्या वाढीव अनामत शुल्काच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे वाशी येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. यासोबतच नवी मुंबईत सुरू असलेला विजेचा लपंडाव, नागरिकांचे होणारे हाल याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी महायुती सरकार सोबतच ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. आंदोलन करत मुख्य अभियंत्यांना मागणीसंदर्भाचे निवेदन देण्यात येणार आहे. शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद 300 युनिटची दर माफी झालीच पाहिजे 300 युनिटची दर वीट माफी झालीच पाहिजे 300 युनिटची दर माफी झालीच पाहिजे कोण म्हणतो देणार नाही राज्यातील मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावं अशा प्रकारचं आंदोलन पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर MSEBच्या कार्यालयावरती आपण करावं आणि तसं निवेदन MSEBचे त्या भागातले जे अधीक्षक अभियंता असतील किंवा मुख्य अभियंता असतील त्यांना ते निवेदन सादर करून हे आंदोलन महाराष्ट्रभर उभारावं अशी सूचना केली, असे आदेश दिले. त्याप्रमाणे आजचा हा मोर्चा आम्ही 1.5 तासाच्या सूचनेमध्ये या ठिकाणी माझे सर्व सहकारी जे काही उपस्थित आहेत ते बऱ्यापैकी संख्येने उपस्थित असं माझं म्हणणं आहे. मी त्याचबरोबर आमच्या पत्रकार बंधूंनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्यालासुद्धा सूचना साधारणपणे अर्धा-पाऊण तास अगोदरच केली गेली आणि तुम्हीसुद्धा या आंदोलनाची दखल घेण्यासाठी, हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी अगत्याने उपस्थित आलात. मी तुम्हालाही शिवसेना पक्षातर्फे मनापासून धन्यवाद देतो. योगिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी. आज ज्येष्ठ वद्य योगिनी एकादशी निमित्त हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास 4 ते 5 तास लागत आहेत. चंद्रभागा नदी, महाद्वार, प्रदक्षिणा मार्ग, पश्चिमद्वार सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशाच्या मातीतून जे संस्कार झाले ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते
आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.